इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. सोलापूर शहरात एक धक्कादायक आणि रहस्यमय घटना समोर आली आहे. अक्कलकोट रोड परिसरातील कलावती नगर येथे राहत्या घरात पती पत्नीचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. दोघेही तोंडातून फेस येत बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्यानंतर त्यांना शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. ही आत्महत्येची घटना आहे की यामागे अन्य काही कारण आहे याबाबत सध्या संभ्रम कायम असून MIDC पोलीस सखोल तपास करत आहेत. सदर घटना सोलापूर शहरातील कलावती नगर परिसरात घडली आहे. मयत पतीचे नाव सोमनाथ धानप्पा पाटील वय 40 तर पत्नीचे नाव श्रीदेवी सोमनाथ पाटील वय 35 असे आहे. हे दाम्पत्य मूळचे दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिरपणहळ्ळी येथील रहिवासी असून सध्या ते सोलापूर शहरातील कलावती नगर येथे वास्तव्यास होते. गुरुवार 27 फेब्रुवारी रोजी सकाळी राहत्या घरात सोमनाथ आणि श्रीदेवी हे बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांच्या तोंडातून फेस येत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना तातडीने छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तपासणीपूर्वी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेवेळी मयत पती पत्नी सोबत त्यांच्या 2 लहान मुली घरात उपस्थित होत्या. आई वडील सकाळी उठत नसल्याचे लक्षात आल्यानंतर मुलींनी तात्काळ आपल्या काकांना फोन करून माहिती दिली. काकांनी घटनास्थळी धाव घेत दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या प्रकरणात पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार घटनास्थळी एक चिठ्ठी सापडल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे ही आत्महत्या की विषबाधा अथवा इतर कोणते कारण याबाबत सध्या कोणतेही स्पष्ट कारण नाही. MIDC पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पोस्टमॉर्टम अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून पाटील कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखद प्रसंगाने नागरिकांमध्ये तीव्र संवेदना निर्माण झाल्या आहेत.